नमस्कार स्वामी भक्त हो. स्वामी भक्त हो. येणारा प्रत्येक दिवस सगळ्यांना सुखा समाधानाचा आणि आनंदाचा भरभराटीचा जाव ही स्वामी चरणी प्रार्थना करते आणि व्हिडिओ सुरुवात करते. मंडळी, आज आपण आयुष्यावर काहीतरी बोलणार आहोत. तर आज थोडस आयुष्याबद्दल बोलायचं म्हटलं तर अंगाला सुद्धा काटा फुटतो, कारण आयुष्य आहे ना हे खूप सुंदर आहे असं आपण म्हणतो. परंतु कधी कधी आयुष्य सुंदर वाटतं, तर कधी कधी आयुष्य खूप निरर्थक वाटतं. त्याचं कारण तुम्ही पुढे व्हिडिओ मध्ये बघा. मंडळी, आयुष्य खूप सुंदर आहे, पण नेहमी आपल्या मनासारखं ते होतच असं नसतं. कधी आपल्या चेहऱ्यावर हसू असतं, तर कधी मनात खूप काही सुरू असतं. कधी कधी तर इतकं दुःख येतं की असं वाटतं हे आयुष्य आताच सोडून निघून जावं. अशी प्रत्येकाची स्थिती होतेच ना. मग कधी आपल्याला वाटतं की सगळं आपल्या बाजूने व्हायला हवं, पण तसं होतं का? नाही. तर कधी कधी परिस्थिती इतकी कठीण होते की आता पुढे काय करायचं हा तर मनाला प्रश्न खूप बिंबावून जातो. परंतु अशा वेळेस फक्त आपले स्वामी आपल्याला उत्तर वाईट वेळही कायमची नसते आणि चांगली वेळही कायमची नसते. परिस्थिती बदलत राहते. फक्त आपण हार मानायची नाही, आपल्या स्वामींचा मनापासून धावा करायचा. कधी कधी आयुष्यात आपण दुसऱ्यांची तुलना करतो, तर ती तुलना करणं जरा कमी करायचं. कारण दुसऱ्यांचं आयुष्य बघून आपण आपल्या जीवनाची तुलना दुसऱ्याशी करायला लागतो आणि आतून दुःखी होतो. काही माणसं आपल्या आयुष्यात येतात आणि खूप सुख देऊन जातात, तर काही माणसं आपल्या जीवनात येऊन दुःख देऊन जातात. आणि काही माणसं जवळची असूनच इतकी दूर निघून जातात की आपल्याला काहीतरी शिकून गेलेले असतात ना, त्याच्या आठवणी मात्र कायम आपल्या लक्षात राहतात. प्रत्येक व्यक्ती कायम आपल्या सोबत राहीलच असे नाही, पण प्रत्येक नातं हे आपल्याला आयुष्याचा एक धडा तर नक्कीच शिकून जातं. म्हणूनच कोणीतरी सोडून गेलं म्हणून स्वतःला कमी समजू नका. आणि तुमची किंमत कधीही दुसऱ्यासोबत करू नका. तुमची किंमत तुमच्यासोबत असण्याने ठरत नाही. तर आयुष्यात किती अडचणी आल्या तरी स्वतःवर आणि आपल्या स्वामींवर विश्वास ठेवा. मंडळी, स्वामी जर आपल्या पाठीशी असतील तर आपलं आयुष्य किती दुःखद असेल ना, ते नक्कीच दुःख कमी होईल आणि आपल्या जीवनाचा हा काया पालट झाल्याशिवाय राहणार नाही. मंडळी, हे कलियुग आहे. या कलियुगात कधी काय घडेल हे आपणही सांगू शकत नाही. पण मात्र देवाची भक्ती केल्याने आपल्या आयुष्याचे जे वाईट कर्म आहे ते कमी होऊन हळूहळू का होईना आपल्याला सुखाची प्राप्ती होऊ शकते. म्हणूनच मनापासून देवाची भक्ती करा. आयुष्य किती वर्षाचं आहे हे आपल्या हातातही नाही, पण त्या आयुष्याला किती प्रेम, समाधान आणि चांगुलपणा ठेवायचा हे तर नक्कीच आपल्या हातात आहे. आणि किती आपण देवाची भक्ती करायची हे आपल्यावर आहे. म्हणूनच परिस्थिती कोणतीही असो, मनात श्रद्धा ठेवा, देवाची भक्ती मनापासून करा आणि आपल्या स्वामींची तर भक्ती करायला विसरू नका. स्वामी बघा तुमच्या जीवनात कसा चमत्कार घडवतो हे तुम्हालाही कळणार नाही. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींचे असेच भक्तिमय व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या स्वामी चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. भेटूया एका नवीन भक्तिमय व्हिडिओ सोबत. तोपर्यंत सगळ्यांना मनापासून श्री स्वामी समर्थ.